फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल दीप शेरकरमध्ये। तर मी आता देवगडच्या कुणकेश्वर समुद्रकिनारी आणि कुणकेश्वरला आता रापण महोत्सव चालू आहे आणि 8, 9, 10, 11 असे तारखेला 4 दिवस आपल्याला हे महोत्सव पाहायला भेटणार आहे। कुणकेश्वरच्या समुद्रकिनारी रापण मारणार आणि पारंपरिक पद्धतीने रापण मारली जाते आणि तीच मासे आपल्याला जे महोत्सवामध्ये स्टॉल लागलेले आहेत तिथे आपल्याला ते ताजे ताजे मासे खायला मिळणार आहेत आणि भरपूर असे स्टॉल लागलेले आहेत कुणकेश्वर महोत्सवामध्ये। तर फ्रेंड्स, तिथं आपल्याला एक खास आकर्षण असं पाहायला मिळणार आहे जो चायना बोकड म्हणून बोलला जातो। तर तो आपल्याला बोकड पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि सगळं आपल्याला आज कव्हर करायचं आहे, कारण मला आज रात्री लगेच निघायचं आहे श्रीवर्धनमध्ये। तर मी खास हा महोत्सव पाहण्यासाठी आलो आहे। फ्रेंड्स, समोरच आपल्याला कुणकेश्वर मंदिर पाहायला मिळतो आणि जो कुणकेश्वरच्या मंदिरच्या साईडला आपल्याला उजव्या साईडला बीच दिसतं, जिथे पर्यटक पोहत आहेत आणि मंदिराच्या परिसरात असे मिळून 99 लिंग आहेत आणि जे पर्यटक पोहत आहेत तिकडे ते वालूमध्ये अर्धे लिंग हे गेलेले आहेत, पुरले गेलेले आहेत। असे 99 लिंग ह्या मंदिराच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतात। काय काय वालूमध्ये गेले त्यामुळे आपल्याला पाहायला मिळणार नाहीत, पण काशीमध्ये 100 लिंग आहेत आणि इकडे 99 लिंग आपल्याला पाहायला मिळतील। फ्रेंड्स, आता आपण आहोत देवगडच्या बीचवर आणि बोटी आता चाललेत रापण मारायला। हे 8 स्टेपच्या बोटी आपल्याला सिंधुदुर्ग आणि गोव्यातच पाहायला मिळतील, ते लांब लचक नालीच्या, कारण वादळी जे लाटा असतात ते कापण्यासाठी आणि पाणी कापण्यासाठी एवढा लांब लचक नालीचा उपयोग केला जातो। आता आपल्याला एकदम छोट्या नालीच्या बोटी पाहायला मिळतात। हा, चांगली अकोला फिरायला आलात का? हे स्टॉल लावला, स्टॉल आहे माझा रापण महोत्सवमध्ये मत्स्य प्रदर्शन। येऊ आपण नंतर, येऊ भेट होईल आपण। तर फ्रेंड, भली मोठी नाल आपल्याला पाहायला मिळते, जी मोठमोठे लाटा असतात तुफानी, त्या लाटा कापण्याचं काम करते। लाकडी बोट आहे आणि बोटीखाली आपल्याला टर्मा पाहायला मिळतील, जी बोट सरकवण्याचं काम करते। आणि ही आहे हुल्डी, ही हुल्डी आहे, ही बोट बॅलेन्सिंग म्हणजे बोट पलटी होऊ नये यासाठी बांधली जाते। तर आपल्याला काका आता थोडीशी माहिती देणार आहे। हो. ते रापण मारायला जाणार आहेत का? हो, तर काका, नाव काय आपला? जयदास राजाराम नानेरकर, कुणकेश्वर। मेन यूट्यूबर होते ना तुम्ही, तर आता आपली बोट रापण मारायला जायचं तर किती टाइम लागेल? 1.5 तास लागेल रापण? हो, 1.5 तास लागतो, 1.5 तास लागतो। कुठली मासे भेटतात? तारली, तारली, बंगी, मासे सर्व मिळतात। सुरमई मिळते, पापलेट मिळते, बांगडा मिळते। पण आता सध्या कसं आहे, बांगड्याचे हे पैसे जर कमी आहेत, पापलेट पण कमी, पण आता जास्त तारली मिळते। आता तारली आणखी बंगीचं हे चालू आहे। ढोमा मिळते, मच्छी सर्व मिळते आम्हाला इकडे, असं नाही। चिंगोळ असते, माकुल असते। आणि कुणकेश्वर आपला जर उत्सव असेल तर किती वर्ष झाली त्याला? आता हा आमचा दुसरं वर्ष आहे। हो, रापण उत्सव दुसरा उत्सव आहे आपला, दुसरा वर्ष चालू आहे। गेल्या वर्षी किती दिवसाचा उत्सव होता? गेल्या वर्षी 2 दिवसाचा होता, यंदा आपण 4 दिवसाचा गेलेला आहे। हो, प्रतिसाद चांगला आहे ना? पण हो, प्रतिसाद चांगला आहे। हो, तर आता आपल्याला बोट जाणार आहे रापण मारायला। हो, हो, तयारीच आहे, एक हो, बोट गेलेली आहे। हा, एक बोट गेलेली आहे। हो, हो, 1.5 तासांनी आपल्याला कलेक्ट काय मच्छी येते हो, ते समजेल। आपली वाडी कुठली? चांदे वरचीवाडी, वरचीवाडी, कुणकेश्वर वरचीवाडी, साईम रापण संघ। तर ही आपल्याला हुल्डीवाली बोट पाहायला मिळते, जी लाकडी आहे आणि 15 ते 20 जण आपली माणसं जाणार आहेत आणि ही रापण मारून नंतर ती मग किनारी खेचली जाईल। तर भरपूर मजा येणार आहे मासे आल्यावर, तर आपण आनंद घेऊया त्याचा। थोड्या वेळाने आपल्याला पाहायला मिळेल मासे आणि हे आपले इकडले गाव आहेत, गाववासी आहेत कुणकेश्वरचे। ही टर्म आहेत, हे टर्म आता लावत जातील, जशी जशी बोट ढकलत जातील तशी जशी बोट आपली पुढे येईल। या टर्मावरनं थोडा ऑइल टाकला जातो, कारण ते लवकर सरपडण्यासाठी, त्यावरून बोट लवकर स्लिप होण्यासाठी थोडा थोडा ऑइल टाकला जातो त्या टर्मावर। आणि पारंपरिक पद्धतीत ही रापण मारली जाते।
समोर आपल्याला जी बोट दिसते ती रापण मारून आलेली आहे. आता ती रापण खेचली जाईल. ती आपल्या किनारी येताना आपल्याला बोट दिसत आहे आणि आपल्याला लाटांचा आवाज येत असेल मस्तपैकी. आणि आपल्याला ह्या बीचवर बघा कशी स्लोप दिसतं, एकदम स्लोप दिसेल. जिथे एवढा स्लोप असतो तिथं पाणी जवळच खोल असतो आणि लाटांना ताकद असते. समोर आपल्याला पाहायला मिळतील लाटा. समोरच आपल्याला बोट पाहायला मिळते जी रापण मारलेली आहे आणि ही रापण आपल्याला किनारी आपल्याला जी दोर पाहायला मिळते. तर थोड्या वेळाने ही रापण ओढली जाईल आणि आपल्याला मासे पाहायला मिळतील काय ती. आणि जी आपण आता बोट पाहिलात ती तिकडे आहे, ती पण आता चालली रापण मारायला. थोड्या वेळाने आपल्याला तिचेही मासे पाहायला मिळतील. समोर आपल्याला होडी पाहायला मिळते, तिला इंजिन नाही, वलीत आपल्याला ती रापण मारली जाते. जी पारंपरिक पद्धतीत आपल्याला बोलतो ती पद्धत आपल्याला इथं पाहायला मिळते. माझं नाव महेंद्र अनंत गाडे. आमची कंपनी घाडी रापण कंपनी आणि हा महोत्सव रापण कुणकेश्वर रापण महोत्सव आपल्याला किती वर्ष यायला? दुसरं वर्ष. काल ऑर्केस्ट्रा होती ना, काल होय. भरपूर गर्दी असेल ना? काल भरपूर चारही गर्दी. दिवसाला आपल्याला पहिल्या दिवशी नाही होती गर्दी, 2 दिवसाला गर्दी होती. आज आपल्याला गर्दी पाहायला मिळते. आणि आपण आता रापण मारून आले तर किती टाइम लागेल? 2 तास लागेल. पाऊण तास लागणार आता, नाही पाहू, अर्धा तास जवळ आहे. येईल. हो, बघायला काय होईल तुम्हाला, बघायला काय होईल तुम्हाला. जवळ आहे बाहेर नाही. आपल्याला महाशिवरात्रीला जत्रा असते ना मोठी, होय, ते फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्री. फ्रेंड्स, आपण जी पहिली बोट पाहिली ती रापण मारायला गेलेली आहे. आपल्याला ती रापण मारताना दिसेल. फ्रेंड्स, कुणकेश्वर रापण महोत्सवाचा दुसरा वर्ष आहे. जो पहिला वर्ष होता तो फक्त 2 दिवसाचा होता, त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हा दुसऱ्या वर्षी त्यांनी दिवस वाढवले, 4 दिवस केल्याने आणि त्यालाही भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. तर रापण महोत्सवाला भरपूर अशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळेल थोड्या वेळाने. कारण काल ऑर्केस्ट्राही होता, तर ऑर्केस्ट्राला भरपूर गर्दी होती. काल संडे होता आणि काल सुट्ट्याही संपल्यात दिवाळीच्या. आणि आता आपल्याला सुट्ट्या संपल्यामुळे पब्लिक जी आहे ती आता आपापल्या गावी निघालेली आहे. म्हणजे मुंबई जिकडनं जी पब्लिक होती सुट्टीला आलेली ती आता परतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे आपल्याला आज थोडीफार गर्दी कमी पाहायला मिळेल याची शक्यता आहे. पण बाहेरचे पर्यटक आपल्याला भरपूर आलेले आहेत कुणकेश्वर दर्शनाला. तर पाहूया. आणि आज प्रमुख आकर्षण आहे ह्याचा रापण महोत्सवाचा, तो आहे चायना बोकड. भरपूर सुंदर असा बोकड आपल्याला पाहायला मिळेल या व्हिडिओमध्ये. पहिला पदर आपल्याला तो दिसतोय तिकडे सरताना आणि दुसरा पदर आहे तो बोटीतनं आपल्याला किनारी आणला जाईल आणि नंतर मग ती रापण ओढली जाईल. दुसरा पदर घेऊन बोट आलेली आहे किनारी आणि आपल्याला आता रापण ओढताना माणसं पाहायला मिळतील. आणि रापण पूर्ण ओढून झाली तर अर्धा तास लागेल त्याला आणि नंतर मग आपल्याला मासे पाहायला मिळतील.
तर अशी बोट आपली टर्मावरनं खेचली जाते. एवढी मोठी हेवी बोट आहे. आणि पहिला पदर जो आहे तो आपल्याला तिकडे माणसं ओढताना दिसत आहेत. तर आपल्याला इकडे स्लोप बघा केवढा आहे वालूचा. 4 पावलावरच पाणी आपल्याला कमरेच्या वर लागेल एवढा पाणी खोल आहे इथे. तर फ्रेंड्स आपल्याला समोरच बोटाच्या समोरच सेंटरमध्ये जो बोया आहे तो दिसत आहे. जो बोया आपल्याला पूर्ण इकडे किनारी येईल लाटेजवळ येईल तेव्हा आपल्याला समजेल मच्छी किती येते. दोन्ही बाजूनी आपल्याला आता जो रापणीचा पदर आहे तो खेचला जात आहे. जसे खेचत जातील जसा जसा तो बोया आपल्या जवळ येईल आणि नंतर आपल्याला मासे कळतील किती आहेत ते. इथनाही खेचला जात आहे. दोन्ही बाजूनी दोन्ही पदर खेचले जात आहेत. पारंपरिक पद्धतीत ही मासेमारी बोलतात रापण मासेमारी. फ्रेंड्स आपल्याला फराला बोये आणि लाकडी फल्या पाहायला मिळतील. हे लाकडी फले आहेत. लाकडी फल्या पाहायला मिळतील जे वरची बाजू तरवण्याचं काम करतं आणि बोये पण आहेत. आणि वजनासाठी आपल्याला हेटीला तिघ आहेत जे जाळी आपला खाली ठेवण्याचं काम करते. अशी आपली पारंपरिक रापण पाहायला मिळते कोकणातील. अजून 15-20 मिनिटं जातील. तर आता बांबूच्या साहाय्याने आपली रापण खेचली जाते. अशी दोरी टाकून आपल्याला त्यात बांबू टाकला जाईल आणि त्याच्या साहाय्याने ही रापण आता वर खेचली जाईल. फ्रेंड पूर्ण रापण इथे खेचली गेलेली आहे आणि 2 मिनिटात आपल्याला मावरा किती येतो कळेल रापणीमध्ये. बाण आहे ना वडा आहे.
चांदवा आपल्याला बांगडे पाहायला मिळत आहेत. माझ्या पुढे जेव्हा बघू नको रे. तर फ्रेंड सगळा बांगडा आहे हा. तेली बांगडा. एक चांदो आणि सगळा बांगडा आहे. तर प्युअर बांगडा आहे. त्यामध्ये कुठला मिक्स मासा आपल्याला पाहायला मिळत नाही. एक चांदो पाहायला मिळते. बाण वडा बोलतात. तर दोन मासे वेगळे आहेत. एक चांद आहे आणि एक कसरी मापल आहे. बाकी सगळे बांगडे आहेत. तर फ्रेंड्स रापण महोत्सवाला आपल्याला पर्यटक भरपूर भरलेले पाहायला मिळतील. बीचवर बीच पर्यटकांनी भरलेला आहे. फ्रेंड्स ही रापण आता वर खेचण्यात येईल आणि हे बोट आता रापण खेचून परत जात आहे रापण मारायला. तर आपल्याला भरपूर अंधार होईल. सूर्यही मावळत आलेला आहे आणि आपल्याला देवगडवरनं आता कुणकेश्वरवरनं देवगडला जायला आता बस नाही आहे. त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होणार आहे आणि आपल्याला अजून तिकडलाही हे करायचं आहे, शूट करायचं आहे. अजून चायनीज बोकड आहे. अजून स्टॉल कसले कसले लागले आहेत, खाद्यपदार्थ कसले कसले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर 75-80 वर्षाचे आजोबा आपल्याला रापण ओढताना पाहायला मिळतील. फ्रेंड्स पहिल्या रापणीपेक्षा ही जी रापण आहे भरपूर फायर मारण्यात आलेली आहे आणि जो मधला बॉय आहे तो अजूनपर्यंत भरपूर फायर आहे आणि ही रापण जवळ येईपर्यंत भरपूर अंधार होणार आहे. इकडे मासे दिसण्यात येणार नाहीत. काय कुठले मासे आहेत ते लोटण्यात येत आहे. ही बोट लोटण्यासाठी टर्मा लावण्यात आलेले आहेत. आता ही बोट जाईल. ही तिसरी बोट आहे जी रापण टाकण्यात जाते. मापूल भरपूर आहे याच्यात आणि त्यात आपल्याला बांगडे थोडेफार बघायला भेटतील. सगळं काटेरी मावर आहे, काकड आणि कसरी मापला भरपूर आहे. कसरी मापूल आहे. तर फ्रेंड्स पर्यटक आपल्याला पाहायला मिळत आहेत. रापण पाहायला आलेत. पूर्ण गर्दी भरलेली पाहायला मिळेल आपल्याला बीचवर. समोरच्या स्टॉलवर कृषी उपयोगी वस्तू पाहायला मिळतील. तर सर आपल्याकडे काय आहे की आपल्याकडे शेतीविषयक सर्व माहिती पुस्तक आहेत. त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला आंबा म्हणा, पेरू, काजू,
नारळ वगैरे सर्व पिकांची तुम्हाला माहिती घरबसल्या मिळू शकते. त्याची वार्षिक वर्गणी 300 रुपये आहे. त्या वर्गणी केल्यानंतर तुम्हाला वर्षभर तुम्हाला हे मासिकं तुम्हाला घरपोच तुमच्या ॲड्रेसवरती येऊ शकतात. त्याच्यामध्ये पूर्ण माहिती पिकांविषयी पूर्ण म्हणजे लागणीपासून ते काढणीपर्यंत सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळते. त्याचबरोबर आपली शेतीची औषधं पण आहेत त्या साईडला. तर हे सर्व कलमांसाठी शेतीसाठी औषध आहेत. बरोबर आपल्याकडे हे शेतीसाठी सर्व औषध आहेत. जे आंब्यासाठी कलमासाठी जे औषध लागतात ते सर्व औषधं आपले आहेत. त्या ठिकाणी सर्व सेंद्रिय औषध आहे. ते जर्मिनेटर आहे, हे पांढऱ्या मुळ्यांची वाढ वगैरे चांगली करण्यासाठी वगैरे तुम्ही वापरू शकताय. त्याचबरोबर थायवर आहे, क्रॉप शॅनर आहे, प्रिझम म्हणून आपलं फुटव्यासाठी चांगलं काम करतंय. असे सगळे आपले औषधं हे सेंद्रिय याच्यामध्ये सर्व औषधं आहेत. तसेच आपल्याकडे या ठिकाणी शेतीसाठी लागणारे जे अवजार आहेत ते सुद्धा आपण बघू शकता. या ठिकाणी जे शेतीसाठी कुळपणीसाठी असेल किंवा खुरपणीसाठी असेल, मशागतीसाठी सर्व लागणारे अवजारं आपल्याकडे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. तर ही आपल्याकडे औषधं तसेच मासिकं आणि अवजारं आपल्याकडे आहेत. आपल्या स्टॉलला अवश्य आपण भेट द्यावी. आपला स्टॉल बंद झाला आहे तर आपला शॉप आपलं कोल्हापूरमध्ये आपलं ऑफिस आहे, शाहूपुरी पहिली गल्ली. या ठिकाणी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर शाहूपुरी पहिली गल्ली कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी आपला आहे. तर या ठिकाणी 96 73 48 74 58 या नंबरला तुम्ही कॉल करून माहिती वगैरे घेऊ शकता. धन्यवाद. कसं आहे आपल्याला गांडूळ खत तयार करण्याचा हा रेडीमेड प्रकल्प आम्ही देतो. इथं आहे दाखवलेला आहे तो. हा प्रकल्प डेमो पीस आहे. याची लांबी 12 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 2 फूट उंच असते. दर 2 महिन्याला याच्यामध्ये 1 टनाच्या आसपास गांडूळ खत तयार होतं. याच्यामध्ये पाला, पाचोळा, काडी, कचरा, शेण, आम्ही दिलेले गांडुळांचे बीज आणि दररोज 2 बादल्या पाणी याच्यामध्ये शिंपडलं तर 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सरासरी 1 टन गांडूळ खत तयार होतं याच्यामध्ये. असं वर्षाला याच्यामध्ये 6 टन गांडूळ खत तयार होईल. आपण एका एकरसाठी जर 2 टन गांडूळ खत वापरलं गेलं तर 3 एकरसाठी बाहेरचं खत घ्यावं लागत नाही आहे. आणि आपल्यातला असणारा जो पाला, पाचोळा, काडी, कचरा जो आपण वेस्टेज जातो तो जाळून टाकला जात असतो, त्याचा योग्य आणि चांगला या ठिकाणी वापर होऊ शकेल. या ठिकाणी याची किंमत आहे सरासरी 3600 रुपये. परंतु ह्या कृषी प्रदर्शनामध्ये जर आपण हे बुकिंग केलं फक्त 100 रुपये भरून तर फक्त 3000 रुपये या किमतीमध्ये हा बेडही मिळेल 12x4x2चा. शिवाय त्याच्यासोबत 3 किलो गांडुळांच्या कल्चरची एक बॅग मिळेल. आणि कल्चरची बॅग आणि हा बेड तुमच्या घरी पोच केला जाईल. महाराष्ट्रात तुमचं कुठेही घर असू दे. आणि तिथं पोच केल्यानंतर तुम्हाला गांडूळ खत बनवण्याचं तोंडी, लेखी आणि मोबाईलच्या व्हिडिओद्वारे मार्गदर्शन केलं जाईल. त्यावेळेला बाकीची रक्कम तुम्ही आम्हाला इथे द्यायची आहे. त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर काय? कॉन्टॅक्ट नंबर 92 70 69 43 87. धन्यवाद. ओके. माहिती पुस्तक आहेत काही? तर शेतीची माहितीसाठी हे आपल्याला पुस्तकं आहेत. तर आपल्याला प्रत्येक फलाची प्रत्येक ह्याची वेगवेगळी पुस्तकं आहेत. ती तर आपल्याला मागवायला झाली तर कॉन्टॅक्ट नंबर आपला कोल्हापूर. बाजाराक्ष वनस्पती फळ आहे सर. पित्तासाठी आम्लपित्त, उष्णता, मळमळणे, गरगरणे, उलटे, आंबट करपट, डेकर आहे, दमा, खोकला, सांधेवात, मूळव्याधासारख्या विकारावर काम करते. एखाद्याला मूळव्याधासारखा त्रास आहे, बाथरूमला गेल्यानंतर रक्त पडते, आग होते, बगबगते, दुखते, खाज होते जाग्यामध्ये, ते पूर्णपणे बंद करते. लोक हजारो रुपये खर्च करतात, पोट साफ होत नाही, पोटात गॅस धरले, पोटातील तक्रारी, पोट जाम झाले, लघवी साफ होत नाही. तुम्ही रात्री एक फळ घ्या, सकाळी अनुशापोटी एक फळ घ्या, 10 मिनिटांनंतर वॉशरूमला जावा. पोट साफ करते, पोटातील गॅस काढून टाकते, भूक वाढवते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, इम्युनिटी पॉवर वाढवते. म्हणून म्हणतो हर कोई म्हणतो बार बार अनेक औषध करण्यापेक्षा भद्राक्ष वनस्पती एक बार वापरून बघा. पित्त कमी करते, आम्लपित्त, उष्णता आहे, मळमळणे, गरगरणे, उलटी. एक फळ सकाळी अनुशापोटी खावा, एक फळ रात्री जेवल्यानंतर खावा. एका व्यक्तीने एका पाकिटचं कोर्स केलं, 1 महिना 30 दिवस 30 दोन्ही 60 फळांचं कोर्स केलं, 1 वर्षभर तुम्हाला कोणतं पित्ताचा आम्लपित्ताचा त्रास होत नाही, गॅसेसचा त्रास होत नाही, ऍसिडिटीचा त्रास होत नाही, मळमळणार नाही, गरगरणार नाही, उलटी नाही, आंबटकरपट डेकर नाही, दमा, खोकला, सांधेवात, मूळव्याधासारखा त्रास आहे ते सुद्धा पूर्णपणे बरं करतं. पोस्टाने कुरिअरने घेतलं की पाकिट 300 रुपयाला बसते, इथं घेतलं 100 रुपयाला. इथं ऍड आणि प्रचार म्हणून 100 रुपये दिले जाते. आपल्याला संपर्क साधायचा
संपर्क साधायचा पाकिटवर नंबर आहे, बॅनरवरही नंबर आहे 9730000235. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. पित्तासाठी आम्ल पित्तासाठी असेल जास्त करा. आणि महत्त्वाचं म्हणजे 6 वर्षापासून 100 वर्ष पण घरात कुणीही वापरू शकतो. असं नाही की एका डॉक्टरकडनं आपण एखादं औषध घेतलं तर आपल्या पुरतंच मर्यादित असते, पण हा फळ तुम्ही घरात कोणालाही देऊ शकता. 6 वर्षापासून 100 वर्ष पण घरात कुणी खाऊ शकतो. गोमाळे, मुक्काम पोस्ट भीमाशंकर, तालुका खेड, जिल्हा पुणे. त्या काही आदिवासी भागामधील पारंपरिक जुन्या पद्धतीची पारंपरिक आयुर्वेदिक औषधे आहेत. याचं आपण पूर्वीपासून पारंपरिक वनस्पती आहेत. पूर्वीच्या लोकांची काही परंपरा आहे. तुम्हाला मी बेडकीचा पाला दाखवणार आहे साहेब. आणि शुगर BP कंट्रोल होतो. याचा जर तुम्ही वापर 1 महिना केला, 4-5 वर्ष आणि शुगर BP कंट्रोलमध्ये येतो. दुसरं दाखवणार आहे वनस्पती जंगली अद्रक. आणि वजन कमी होतं, पोट कमी होतं, चरबीचे घटक कमी होतात, वाताचे प्रकार कमी होतात. याच्यापासूनही आपण हे चूर्ण तयार केलेलं आहे. तिसरी वनस्पती मी दाखवणार आहे सर आपल्याला अमरकंद. हे कुठेही मिळत नाही, फार दुर्मिळ वनस्पती आहे. फक्त भीमाशंकरच्या जंगलामध्ये मिळतं, बाहेर कुठं मिळत नाही. याचं पण आपण हे चूर्ण तयार केलेलं आहे. तुम्ही कोमट पाण्यामध्ये याचा जर यूज केला 1 महिनाभर, सायटिका, स्पॉन्डिलोसिस, मणक्याचा त्रास असेल, हाडांचा आजार असेल, हा पूर्णपणे याने आराम पडतो. हे काही प्रोडक्ट जर वनस्पती जर आपल्याला मागवायची असेल, तुम्हाला कुठल्या मार्केटमध्ये बाजारामध्ये मिळत नाही, याच्यावर तुम्हाला आपली माहिती दिलेली आहे. माझा नंबर आहे 9420021360. भीमाशंकर जंगल मेडिसिन हे आपलं प्रोडक्ट आहे. आपल्या स्टॉलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद सर. ऑनलाईन तुम्हाला मिळू शकतं. ज्या काही लोकांना आराम पडतो सर, असं बघा स्पीड पोस्टाने औषधं पाठवल्यानंतर त्यांना पावत्यांचा फोटो वगैरे पाठवतो. याचं तुम्हाला ऑनलाईन हे घरपोच मिळून जाईल. हे फक्त ओनली भीमाशंकरमध्ये आहे उपलब्ध. कधीही लागलं आवश्यक तुम्ही कॉल करू शकता सर. धन्यवाद सर. कॉर्नरला फक्त स्प्रे करून घ्यायचं. स्प्रे वगैरे आपण करतो ना, जेवढे पण घरामधले पाली असते ना, पालीला वासने काय होतो, सेन्सिट होतात. पाली पूर्ण घराच्या बाहेर पळून जाते. पाली कशी घराच्या बाहेर जाते. दुसऱ्या दिवशी आहे ना, दुसऱ्या दिवशी आहे ना, गेलेली पाल परत घरामध्ये येऊ नये म्हणून खिडक्या दरवाजा वगैरे असतात ना, तिथून स्प्रे करून ठेवून द्यायचं. कारण की बाहेरची पाल येत नाही. त्याला सारखं नाही वापर करायचं, 4-4 महिन्यात एकदा वापर करायचं. आणि जर स्प्रे जरी केला, जर तुम्ही केला तर डोळ्यात वगैरे उडाला, तोंडात गेला, काही इफेक्ट नाही. प्युअर ऑर्गॅनिक्स आहे. परत जर पाहिजे, बाहेर आमचं लोकल स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. फरक एवढंच आहे की तेव्हा 425 आहे, आता कसं कंपनीचा स्टॉल लागलेला आहे म्हणून आता ही बॉटल आता मी अर्धी किमतीमध्ये देतो 200 रुपयाला. लागला की या नंबरवरती कॉल करतो. ऑनलाईन सुविधा आहे, ऑनलाईन सुविधा आहे. आमचं होम डिलिव्हरी तुम्हाला ऑनलाईन भेटेल. नमस्ते, मी कोल्हापूरहून आलेले आहे. माझे स्वतःचे हर्बल प्रोडक्ट आहेत. आमचे 6 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. हे पायांच्या भेगांसाठी क्रीम आहे. 6 दिवसात खात्रीनं पूर्ण भेगा कव्हर होतात. खूप चांगलं क्रीम आहे. अगदी 2 वर्षाच्या बाळापासून सगळ्यांना चालतं. जळवा, चिकल्या, भेगा सगळ्यासाठी चांगलं उपयुक्त आहे. हे लेमन क्लिन्झर आहे चेहरा क्लीन करण्यासाठी. आणि चेहऱ्यावरचे सगळे पिंपल्स कव्हर होतात. ऑइली स्किन असं ऑइल बॅलन्स करतं, डीप क्लीन करते. हा चेहऱ्यासाठी फेस पॅक आहे. आपण उन्हात आल्यावर चेहरा काळा पडतो तो उजळण्यासाठी. पिंपल्स वगैरे जातात त्याने चेहऱ्यावरचे काळे डाग वांगसाठी आहे. ते बदामचं कोल्ड क्रीम आहे. आता थंडीसाठी उपयुक्त आहे. अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना चालतं वापरायला. कोरफडपासून तयार केलेला शॅम्पू आहे. अँटी डॅन्ड्रफ आहे. पूर्ण केसातील कोंडा जाऊन केस गळायचे थांबतात. प्युअर कोरफडच्या घरापासून तयार केलेला शॅम्पू आहे. हा आयुर्वेदिक आहे. कोंडा पूर्ण जाऊन केस गळायचे थांबतात. वयस्कर लोकांसाठी शिकेकाईचा शॅम्पू आहे. शिकेकाईमुळे केस स्वच्छ होतात, गळायचे थांबतात. सगळे केमिकल फ्री आहेत प्रोडक्ट. सगळ्यांनी एकदा यूज करून पाहावे. थँक्यू. प्रत्येक बॉटलवरती आपला कस्टमर केअर नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही कॉल करून व्हॉट्सअपला जरी ऑर्डर दिली ना, 3 ते 4 दिवसात कुरिअरने तुम्हाला घरपोच भेटतं. कुठेही जावं लागत नाही, शोधावं लागत नाही. कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यावरती कस्टमर केअर नंबर आहे आपला 9075259449. ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि ऑर्डर देऊ शकता. सोय बनाते सोय का साचा लावा. करायच्या डमाले घरगुती आयटम. बनवाई खायच्या मशीन. खाली प्रेस करायचे, दाबायचे, डायरेक्ट गरम तेलामध्ये सोडायचे. नमकीन सोय, भुजिया सोय, खरा सोय, बिकानेर सोय घरामध्ये तयार करतो. 15 प्रकारला साचा भेटणारे 15 डिझाईन. तुटायच्या नाही, फुटायच्या नाही, मोडायच्या नाही, बिघडायच्या नाही. चकली पाहिजे चकली बनवा.
नवीन आयटम नवीन डिझाईन शेवडा चकली पापडी खरा जिलेबी पास्ट खाली प्रेस करायचे दाबायचे सात फिरवायचे डिझाईन चेंज होईल दाबायचे फिरवायचे डिझाईन चेंज चकली बनव डाळीच्या वडी डालच्या सांडगी घरामध्ये तयार 100 रुपयाला ते सगळे सेट चला बोला इकडे 100 रुपयाला घ्या बनवा हो 100 ला ऑनलाइन ले तो ऑनलाइन लेंगे तो 200 रुपये कॉन्टैक्ट नंबर 8652415962 आपल्याकडे तेल आहे गुडघे कंबर सर्दी हातपाय डोकं सर्दीसाठी बघा मान दुखते कंबर दुखते डोकं दुखतं सर्व दुखण्यावर एकच तेल येणार आयुर्वेदिक तेल आहे त्यामुळे साईड इफेक्ट नाही केमिकल नाही आहे 28 वर्ष जुनं तेल आहे आपलं मेडिकलमध्ये पण मिळतं तुम्हाला नंबर दिला त्याचा कॉल केला घरपोच पण मिळतं पोस्टाने मागवलं पोस्टाने पाठवतो आपण तेव्हा 200 रुपयाला असतं प्रदर्शन आहे म्हणून 100 रुपयाला आहे कधी लागलं मोबाईल नंबर आहे आपला 9730000235 कधी लागलं कॉन्टॅक्ट करा घरपोच पाठवून देतो आपण आता लावून पाहता रिझल्ट बघा जागेवर मिळते तुम्हाला मसाला बघा इकडे ऑइल पंप बघा डब्याला पंप बघा इकडे 10 5 15 पंप बघा इकडे उचलण्याची गरज नाही बघा इकडे साठला काय 100ला नाचणीचा टेस्टी आणि पौष्टिक असतं साधे फिंगर हे नाचणीचं आहे टेस्टी आणि पौष्टिक असतं हे तळलेले आहे तुम्ही याला भाजू शकता पॉपकॉर्न मेकर ओव्हन यंत्र मॅक्रोन मध्ये वाळू मध्ये एअर फ्रायर मध्ये भाजू शकता साधे फिंगर खाण्यापेक्षा छान राहतात आपलं प्रोडक्शन जळगाव खानदेशचं आहे हे तळलेले आहे तुम्ही याला भाजू शकता पॉपकॉर्न मेकर ओव्हन यंत्र मॅक्रोन मध्ये वाळू मध्ये भाजू शकता भाजून छान लागतात तेल गरम झालं नाही आणखी गरम होत आहे तेल मोठं फुलतात टेस्टी आणि हेल्दी असतं 60ला 100ला तो तेल गरम नाही झालं नाही ऑनलाईन दुकान प्रदर्शन करतो आम्ही कृषी प्रदर्शन स्मार्ट एक्सपो गाव आपलं जळगाव खानदेश ते पण लावूया तर फ्रेंड इकडे लोणचे आहेत
तर फ्रेंड्स मला टाईम नाही त्यामुळे पूर्ण माहिती नाही भेटू शकत आहे तेवढी. ह्या उत्सवाचा महोत्सवाचा जो मेन आकर्षण आहे, खास आकर्षण, तो चायना बोकड आहे. चायनाचा बोकड. तर बोकडाचे नाव, सर्व वर्ष, किलो किती आहे, सर्व आपल्याला माहिती मिळणार आहे. त्याचं नाम काय आहे? सुलतान. याचं वजन 30 किलो दादा. वय किती होतं? हे 3 वर्षाचा आहे दादा. आपलं गाव चांगली. मराठी आहे. तर आपले मराठी दादा आहेत सांगलीचे. त्यांनी हा चायनाचा बोकड आणलेला आहे. खूप सुंदर असा बोकड आपल्याला पाहायला मिळतो. 3 वर्षाचाच आहे फक्त आणि त्याचे वजन 30 किलो आहे. खूप सुंदर बोकड आहे आणि हा खास आकर्षण आहे या महोत्सवाचा. त्याचे नाव आहे सुलतान. तर खूप सुंदर असा आपल्याला बोकड पाहायला मिळतोय. हाच महोत्सव संपल्यानंतर हा पाहायला कुठे भेटेल मग? सांगलीला. तर आपल्याला फ्रेंड सांगलीला जायला लागेल याला पाहायचं असेल तर. आता लास्टचा दिवस आहे कुणकेश्वर रापण महोत्सवाचा. तर ह्याला आपल्याला आज पाहू शकता आणि उद्यापासून हा महोत्सव बंद होणार आहे. तर ह्याला पाहायचं असेल तर आपल्याला सांगलीला जायला लागेल. आपलं नाव काय बोलात? धन्यवाद. आपल्याला सगळे खाऊचे दुकान आहेत. तर महिला बचत गटवाल्यांचं आपल्याला इथे जेवणाचे आणि माशांचे व्हेज नॉनव्हेज असे आपल्याला बचत गटातर्फे जेवणाचे स्टॉल पाहायला मिळतील. फ्रेंड्स, या भावाचाही चॅनल आहे यूट्यूबला, देवाचा गड देवगड. तर त्याला सपोर्ट करा, फुल सपोर्ट करा. आणि आपल्या देवगडचाच आहे आणि आपले देवगडचे सर्व सबस्क्रायबर आहेत, जे व्ह्युअर्स आहेत, त्यांनी याला सपोर्ट करा नक्की. महिला बचत गट तर्फे नाही. तर इथे आपल्याला शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही तऱ्हेचे आपल्याला डिश पाहायला मिळतील. सुरमई फ्राय आपल्याला 100 रुपये, नाचणीची भाकरी 25, बांगडा थाली 160 रुपये, टाकाई 30 रुपये आपल्याला डिश इकडे पाहायला मिळत आहेत. तर फ्रेंड्स, मला टाईम नाही आहे त्यामुळे पूर्ण माहिती नाही देत आहे. तर जेवढा जमतं तेवढा कव्हर करतो आहे. तर फ्रेंड्स, इकडे आपल्याला आकाश पाल्ले, टोरा टोरा, डान्सिंग सर्व काय पाहायला मिळतील.
समोर आपल्याला ड्रॅगन ट्रेन पाहायला मिळतोय आणि इथे आहे आकाश पाळणा समोर आणि छोट्या मुलांची गाड्या पाहायला मिळते. आपल्याला कुणकेश्वर मंदिरची लाइटिंग पाहायला मिळते. खूप अशी लाइटिंग केलेली आहे मंदिराला. खूप सुंदर रोषणाई आपल्याला पाहायला मिळते.